तर नमस्कार. आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि आषाढी एकादशी निमित्त आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बघितलं प्रत्येकाच्या उत्साह असतो आषाढी एकादशीचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच घरच्या छोट्याशा तयारी आषाढी एकादशीच्या, परत मंदिर, कारण तुम्ही बघितलं तर पंढरपूरला तर गर्दी भरपूर असते. पण आपल्या लोकल लेवलला जे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे तिथं सुद्धा भरपूर गर्दी असते. भरपूर भाविक येतात दर्शनासाठी. तर आजच अशा छोट्या छोट्या काही गोष्टी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवतो. बघू खाली नेमकं कोणाची काय काय तयारी चालू आहे. इशू, काय करलायस तू? आंघोळ केलीस का नाही? कधी केलीस? मग तयार का झाली नाही चांगले कपडे घालून? गरमागरम शाबू वडे होत आहेत एकादशीचे. काय सांगलायस अजून? अजून बाबाला सांगितले सांगायला. लावून टाक दार, दार लावून टाक. हे बाबा चमची, दार लावून टाक. तू कोणाचीस? कोणाचीस? त्याचू कोणाची आहेत? नाही ना. ऍक्टिंग करलायस. सर का इशो चला. कोणती बाई काय माझ्या ऑफिसचे कामं ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत आता. आणि दुधी हनुमान मंदिरला जाणार आहेत. आणि उदगीरचं जे फेमस मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा तिथं मंदिर आहे. आणि प्रत्येक आषाढी एकादशीला किंवा मोठ्या मोठ्या सणाला तिथे एकदम जोरदार तयारी केलेली असते. आणि आज सुद्धा तशी चांगली तयारी केलेली आहे. आणि भरपूर भाविकांची गर्दी तिथं आज असते. तर हे आमच्या उदगीरचं दुधी हनुमान मंदिर एकदम प्रसिद्ध आहे. आणि इथं बरेच कार्यक्रम चांगले चांगले होत असतात. प्रत्येक सण चांगला इथं साजरा केला जातो. आणि आषाढी एकादशीला सुद्धा भरपूर गर्दी होते. तर इथं हनुमानाचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आज आषाढी स्पेशल लेकराचं 1 महिन्याचं डेकोरेशनचं काम चालू आहे एकदम जोरात. आमच्या भाचीचं पहिल्या महिन्याचे डेकोरेशनचं काम चालू आहे. आषाढी स्पेशल करायचं त्याला. तू सांगा फक्त. कुणाला झोपायची इथं बाजूला? कोणती 3 लेकर आहे तिथं? हे मोठा लेकरू वैशू. वैशू इकडं बघ. तुला झोपूत का वैशू तिथं? नाही त्या लेकराला सोनू हो दे ग, लवकर लवकर हो दे. चक्क बंद करून आता चालू केलं शांत बसून. टाइम मध्ये करावं म्हणजे आषाढी दिवशीच टाकावं म्हणायचं. माझं म्हणणं काय होतं, रात्रीच तयार करावं. सकाळी फ्रेश झालं. मग आजच चांगलं वाटते. सकाळी सकाळी कसं चांगलं वाटते? नाही नाही चांगले वाटलं झेंडे. खाली शेंडे वाढवून आता चांगले वाटले ते. बरोबर विठ्ठलासारखं विठ्ठलजीच्या झेंड्यासारखे झेंडे आहेत. सोनू लाल आणि पिवळा आहे बघ. हा पिवळा टिका डॉट डॉट आणि इथे साईडला लावायचं आणखी. आणि एक काम करू दा, ते टाळ इकडे ठेवतात, ते तिकडे ठेवतात. दिसणार तिकडे बारकं म्हणून. टाळ इथे समोर ठेवतात तू छान तयार झालीस की. वैशू छान तयार झाल्या बघ. वैशू दीदी तू बघ असं तयार झालीस का तू? दीदी सारखं तयार हो. दीदी बघ किती छान तयार झाले. चल दीदी सारखे कपडे घाल. मग तुला फोटो काढला मग तुझी. तयार करायला. ईशा ते छान नाही. तू चांगलं घाल. तुला चॉकलेट घेऊन देतो. अष्टगंध त्याला गेलतो आनंद ते छान वाटतं. पंढरपूरला जाणार आम्ही. तुम्हाला नेणार बरं. टी शर्ट काढावं लागते की वरचा. नाही वरून बसते. ईशा घाल ना म्हणलं दिस की तू.
आता कसं घातली हे असं काही म्हणू नका. ते पायात घालून हे चेडी आहे का ते बा पायात घालून ए इशू ते वरून घालायचं वरून घालायचं म्हणायचं. किती छान दिसलायस बघ. रडणोक छान दिसलायस. छान दिसलायस इशू. पंढरपूर जायचे आपल्याला. तुला लेकी काकू झोपू द्या. ते गुंडगुळ फुलाले गुलाब फुलं साईडला. नंबर 1. जवळ घ्यायचं आता असं जवळ घ्यायचं. तुम्ही जवळ घे. डोळे झाका तो दोघं बी डोळे झाका. तापच आहे. आता डोळे झाकून. वरी बघ वैशू. नाही डोळे झाकून.